शेवटी त्या लीलाच्या आईने लग्नाचं आमंत्रण घेतलंच। वहिनी, त्यांना फक्त खाण्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे। हो, साखरपुड्याच्या दिवशी 3 कुल्फ्या खाल्ल्या, मी बघितलं ना। पण एजे आणि लीलाचं लग्न मोडून तर खूप वेळ झाला, मग आजींना आजच त्यांचा पुळका कसा आला? एक्झॅक्टली, आम्ही तिथे पोचायच्या आधीच त्या लीलाची आई अंथरुणाला खिळली आहे हे आजींना माहित होतं। त्यांनी आजींना फोन केला असणार आहे का? नाही, आजींना पहाटे स्वप्न पडलं असणार। नाही, तुम्ही दुपारी गेला होतात ना। यातलं काही घडलेलं नाहीये। हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या लीलाच्या आईने घडवून आणलंय। पण त्यांना लग्नाला येऊन काय मिळणार आहे? तेच तर शोधून काढायचं ना आपल्याला। मला सापडले, त्यांना एजे आणि लीलाचं लग्न करायचं असणार। पण एजेंचं लग्न श्वेताशी ठरलंय आणि त्यात काहीही बदल होणार नाही। एजेंची हळद सुद्धा श्वेताशीच होणार होती, असंच वाटलं होतं ना आपल्याला। पण शेवटी घडलं काय? हो, म्हणजे कहाणी में ट्विस्ट येणार आहे। तर सरू, आपल्याला कुठलाही ट्विस्ट नकोय। आपल्याला फक्त एजेंचं लग्न श्वेताशी व्हायला हवंय, बाय हुक और बाय क्रुक। नक्की काय करायचं आपण? युक्ती लावावी लागली तर युक्ती, आणि शक्ती लावावी लागली तर शक्ती, आणि युद्ध करावं लागलं तर युद्ध, पण आपली सासू श्वेताच व्हायला। देवा, तुझ्या आशीर्वादामुळे, कृपेमुळे आणि माझ्या इच्छाशक्तीमुळे एजेंटच्या लग्नाचं आमंत्रण तर मिळालं, पण आता काहीतरी करायला हवं। याचा सतत बिछाण्यावर पडून पडून काही फायदा होणार नाही। प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करायलाच हवा। हा, काय करता येईल? तो विक्रांत काही सांगितलं पण नाही त्यांनी मला। तेव्हा आता तूच तूच मला काहीतरी बुद्धी दे रे, कल्पना काहीतरी बाबा। कालिंदी, 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 काय झालं? मला सांग, तू डॉक्टरच्या गोळ्या घेतल्यास का? जरा जरा हात द्या। हो हो, कसं तुला? आई आई ग, आई। बरं वाटतंय ना? हो, अहो ते मला ना माहित नाही, पण सारखी सारखी भूक लागते हो। अगं त्या गोळ्या घेतेस ना म्हणून होतं। मी काय म्हणतो, तू चहा आणि बिस्किट खाशील? चालेल। रेवू, लीला, आईसाठी चहा आणि बिस्किट आण ग। आणते बाबा। हे बघ, चहा आणि बिस्किट खा आणि आराम कर। कशाला आता तू? तुला बरं वाटत नाहीये ना? हा हा, तेच हो, तेच म्हणते मी। ते पडून पडून कंटाळा आला मला, पाठ दुखायला लागली, नुसती जळली। घे चहा आणि बिस्किट खा, म्हणजे अशक्तपणा कमी होईल। घे घे। काय जळले पुठ्ठे दिलेत खायला? काय ग, त्या एजंटनी ते काय ते सुका मेवा वगैरे घातलेले असं काही बिस्किट, काय तुम्ही म्हणता, कुकीज कुकीज त्याने का आणल्या? नाही, त्यांनी ती फ्रूट बास्केट दिली आहे मोठी। त्यातलं काय आणू का तुला? ते सफरचंद आणू? बाई नको ग बाई नको, आजारी माणसाचं फळते, खाऊन खाऊन कंटाळा आला, तोंडाची चव गेली नुसती। ते हे
ते आजारी माणसाला ते सफरचंदच देतात ना सगळे, आणि सफरचंद काय खाल्लंय ना आधी म्हणून. पण काय ग, एजंट सारखा एवढा श्रीमंत माणूस हा सुकामेवा घातलेली बिस्किट नको का त्याने आणायला? ते आणायचं ना, ते आवडतं मला. रेऊ, मी तुला सांगते, आजारी माणसाच्या ना तब्येतीपेक्षा त्याच्या मनाला जपलं पाहिजे. लक्षात ठेव. आई तू मला सांग ना, तुला काय हवंय? मी छान मस्त गरम गरम काहीतरी करून देते. मला ना ते जरा कांदा बटाट्याची भजी करशील का ग? खूप खाण्याची इच्छा आहे. आणते. लीला, कालिंदीला काय हवं नको ते बघ. मी बेकरीवर आहे. मावशी आई, आता बरं वाटतंय का ग तुला? काय आहे ना, सगळं माझ्या मनासारखं होतंय ना, म्हणून मला बरं वाटतंय. म्हणजे अगं, अशक्तपणा जरा कमी जाणवतोय ना मला. आता हळूहळू बरं वाटायला लागेल म्हणून म्हणाले मी तसं. बरं मला सांग, तू सकाळपासून काही खाल्लंयस की नाही? तुझी तब्येत, मला का भूक नव्हती. असं उपाशी राहून कसं चालेल? नाही 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 नाही, उठ उठ उठ. चल, आपण सगळे मिळून ती कांदा बटाटा भजी खाऊ. ए रे ओ, अगं सगळ्यांसाठी करा भज्या. लीना ऐक, असं उपाशी राहायचं नाही हा बाळा. तू आता पोटभर जेव, ताजी फळं खा, चांगलं चुंगलं खायचं. राबक कसा सुकलाय ग, तेज यायला हवं ग. खा व्यवस्थित. मावशी आई, आता ना तुला असं बघून मला पण खूप भूक लागली. ऐक ग, शहाण ग माझं पोर. बरं, मोठी कॉन्फरन्स आहे. कॉन्फरन्स आणि लॉबी या दोन्हीची कलर स्कीम वेगळी आहे. अजिबात गोड घालू नका. माझ्या मुलीचं लग्न मोडलं हो. लोक बाहेर काय काय नाही बोलत आहे, तोंडाला येत ते बोलतात. अहो, माझ्या पोरीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागले तो आता. हे असं रोज रोज बोलतात ना तिला, मला वाटतं की हा माझा जीव गेला ना की माझी सुटका होईल याच्यात. आमच्यामुळे लीलाच्या घराची ही अशी अवस्था झाली. आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणं वाईट असतं. फार चुकल्यासारखं होतंय. काहीतरी वाईट होणार असं सारखं वाटतं. हॅलो, एक मिनिट होल्ड करा जरा तुम्ही. वहिनी, मी कुंकवाचा करंडा देवघरात घेऊन जात होते आणि त्यात असं व्हायला नको होतं. बरं जाऊ दे आता, फार डिस्कस नको करायला. कोणाला तरी सांग आणि हे पुसून घे. जा पटकन. हा, सॉरी सॉरी सॉरी, बोला, काय म्हणत होतात? माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतं. तुम्ही कोणीही कधीही सुखी होणार नाही. अरे देवा, हळदी कुंकू सांडलं. देवानी हा मला कसला इशारा दिला? काही वाईट घडणार आहे का? नाही नाही, एका जन्माच्या चुकांची फळं देव त्याच जन्मी भोगायला लावतोय. खरं आहे का? माझा अभिराम चांगला आहे रे देवा. तो मुद्दामून कोणाला नाही दुखावणार देवा.
आई आई अरे आई काय झालं आई आई काय झालं आई अरे पाणी आणा कोणी आता तर बरे होते. सरू पाणी आण. पाणी आण पटकन आजी काय झालं आजी? आजी डोळे उघडा. दुर्गा फोन कर डॉक्टरला. आई चल आत चल उठ. आलं 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 आमंत्रण आलं. पण देवाचे आभार मानायला जावंच लागेल. हे आमंत्रण मिळालंय म्हणून आणि लीलाने स्वतःच्याच लग्न कार्यात काही गोंधळ घालू नये म्हणून आत्ताच्या आत्ता देवळात जायलाच हवं. त्यासाठी आता त्या लीलाला तयार करावं लागेल. लीला रेऊ लीला. अगं मावशी तू बाहेर का आलीस? तुला काही हवंय का? मला सांगायचं काय हवंय? काय झालं ताई? काय झालं आईला? अगं कालिंदी तुला बरं नाहीये. डॉक्टरला बोलू का? अगं नाही का तू आधीच तुला अशक्तपणे तू बाहेरून इथे उभे आधी तू बस. तू व्यवस्थित बस बस व्यवस्थित बस बस व्यवस्थित. थांबा हो थांबा. तुम्ही असं माझ्या अंगावर येऊ नका. लांब व्हा आधी. लांब व्हा. ए बाई मला पाणी वगैरे काहीही नकोय आणि मला कुठेही बसायचं नाहीये. हा मी ना पप्पा तुझ्याच कृपेने रे बाबा. बघितलं कशी ठणठणीत झाली मी. हा व्यवस्थित आहे मी. हे बघा ते लो बीपी झालं होतं ना ते वाटतं नॉर्मल झालं. छान 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 आहे. आणि मोहिते आपल्यासारख्या साध्या माणसांना ना हे आजारपणाचा भाऊ करता कुठे येतो. जरा बरं वाटलं उठायचं कामाला लागायचं. हो की नाही? आपण का जागीरदार आहोत नेमकीला 10 नोकर असायला. हे बघ कालिंदी या घरात ना पुन्हा एजंटचा विषय काढू नकोस. आता आपला आणि एजंटचा काही संबंध नाहीये. त्याच दुःख आहे ना. तुम्हाला नाही कळायचं. सगळं नीट झालं असतं ना आज माझ्या लीलाचं आणि एजेचं लग्न झालं असतं. गो माझ्या मुलींचं कसं होणार? काय होणार? हे बघ कालिंदी आपल्याला दोन्ही मुली चांगल्या आहेत आणि त्यांचं चांगलंच होणार आहे बघ. हो हो चांगलं म्हणजे काय? ए तोंडाला पावडर फासून टीव्हीवर नाचणार आहे? आई असं नको ना बोलूस ताईला. साळुंक्यांचा हप्ता तिनेच फेडला ना. हो का? हो गो हो. पण तुला नाही कळणार आईचं हृदय. मला काय वाटतंय ते. हे बघ मुलींचं चांगलं तेव्हाच होतं जेव्हा त्यांना चांगलं सासर मिळतं. कालिंदी चांगलं सासर म्हणजे श्रीमंत सासर का? हो हो हो. तुम्ही चला देवळात जायचंय. चला चला चला. अगं पण मावशी आता कुठे तुला बरं वाटतंय? कशाला बाहेर? ते मला काही माहित नाही. देवाचे आभार मानायला उशीर करायला नको. हा चला चला. आई 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 मला ना केकच्या 3 ऑर्डर्स येतात. मला नाही जमणार. अगं आणि त्या केकच्या ऑर्डर डिलिव्हर करायला मला जायचंय त्यामुळे मला पण नाही जमणार. असं काय? आणि मावशी मला पण ते लग्न कोणाचं मोडलं? कोणाचं मोडलंय? माझं. हा मी ही जशी आजारी पडले ना कोणामुळे पडले होते? कोणामुळे? माझ्यामुळे. हा त्यामुळे आता माझ्या बरोबर देवळात कोणाला यावं लागेल? मावशी चल चल पर्स घे पटकन चल तयार हो. देते माझ्याकडे. जा 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 जा. काय केकच्या ऑर्डर्स आहेत ना? जा चल चल निघ. आओ केकच्या ऑर्डर डिलिव्हर करायला मला जायचंय. रेवती लीला 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 लीला. Is everything okay? तुम्ही जरा येता का बाहेर प्लीज?
हळदी कुंकवाच्या पुड्या घेतल्यास का? घरून सांगितले होते आणि अगरबत्ती. हो हो मी सगळं घेतलंय. चल 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 चल. अगं पण काय इतके घाईने चाललोय? कुठे गेलो असतो? लीला, प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नसते आणि जेव्हा ती मिळते ना ती घ्यावी. कसली संधी? तुला नाही कळणार. ही संधी मिळावी म्हणून मी काय काय केलं ना माझं मलाच माहिती. लीला, माणसाने ना नेहमी मोठी स्वप्न बघावीत, तरच ती पूर्ण होतात. म्हणूनच तर मी सुपरस्टार व्हायचं स्वप्न बघते. आणि मला तुला त्या त्रिमूर्तींची सुपर सासू करायचंय. काय? कुठे काय? काय नाही, चल ना लवकर, नाही तर गर्दी वाढेल. चल 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 पटकन, चपला काढ. चल 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 पटकन चल. मावशी, तेच देऊळ आहे ना जिथे आपल्याला अंकलची फॅमिली भेटली होती? हो ग बाई, चल आता, चल लवकर, ये पटकन ये. बरं ऐक, तू इथेच थांब, मी गुरुजींना भेटून येते. हा अगं मी कशाला थांबू? मी पण येते. चल. नको ना, जरा थांब म्हटलं की थांबावं ना. अगं पण मी काय करू थांबून? मला बोर होईल एकटीला. बरं एक काम कर, असं समज की तू हिरोईन झालीस. हिरोईन व्हायचं ना तुला, तुलाच. हा तसं समज की तू एका सिरियलची हिरोईन आहेस. मी? आणि त्या सिरियल मध्ये तुला तुझ्या आईची वाट बघत देवळात थांबलीस. हा अगं वाट बघायची ना. अगं ऍक्शन म्हण. काय काय तुझं ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. डॉक्टर काय झालं आईला? तिला चक्कर का आली अचानक? हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची गरज आहे तिला? नाही, त्याची काही गरज नाहीये. त्यांचं बीपी लो झाला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर आली आहे. त्यांना काही टेन्शन आहे का? नाही, असं काही टेन्शन नाहीये का? मला असं वाटतं त्यांचं आजारपण हे मानसिक आहे. त्या सतत लीला हे नाव घेत होते. कोण आहेत त्या? ती कामाला आहे आमच्याकडे. खूप केअरलेस मुलगी आहे. तिला आम्ही सगळेच कंटाळलो. आजींनाही तिच्यामुळे खूप मनस्ताप झालाय. स्ट्रेंज. तुम्हाला सगळ्यांना तिच्यामुळे एवढा त्रास आहे, तरी तुमची आई त्यांच्या हाक मारण्यावरून मला असं वाटतंय त्यांचं लीलावरती खूप प्रेम आहे. मला असं वाटतं तुम्ही त्या लीलाला बोलावून घ्या. माझ्या औषधापेक्षा त्यांना लीलाच्या येण्याने जास्त फरक पडेल. कधी कधी आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास पुरेसा असतो बरं होण्यासाठी. आवडती व्यक्ती आजूबाजूला असली तरी आजारी व्यक्तीला बरं वाटतं. त्यामुळे लीलाला तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. ओके, मी घेऊन येतो तिला. ओके, मी निघते. काही वाटलंच तर कॉल करा. येस डॉक्टर, थँक्यू. या. गुरुजी नमस्कार. मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला, काय समस्या आहे? माझी मुलगी आहे ना लीला, तिचं एका चांगल्या श्रीमंत स्थळी लग्न ठरलं. चांगला साखरपुडा झाला होता, पण अचानक काय झालं काय माहिती, ते लग्न मोडलं हो. कृपा करा, तुम्ही मला एखादी पूजा सांगा. म्हणजे लवकरात लवकर माझ्या मुलीचं लग्न ठरू दे. श्रीमंत घरी. हा एक उपाय आहे. हो का? सांगा ना सांगा. 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावा लागेल. त्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. गुरुजी उपकारच झाले. बाबा आता सगळं तुमच्या हातात आहे. मला विनमुख पाठवू नका. मावशी आई, मी मंत्रपठण करेपर्यंत तू मंदिराला प्रदक्षिणा घालून येतेस का? अगं उगाच बसल्या बसल्या बोर होशील. काही होत नाही. मंत्रपठण कर, मी लक्ष ठेवते तुझ्याकडे. कर 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 कर. मला कळतंय गरम होतंय. कर कर कर. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.